नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर बघा, आपली आता ह्या वर्षातील म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामधील शेवटची अमावस्या तर सोमवती अमावस्या येत आहे. तर या दिवशी बघा, आपण खास नाही का अमावस्या म्हटलं की काही उपाय वगैरे करत असतो. तर हे उपायामध्येच आज आपण पितरांसाठी अमावस्यासाठी अमावस्यामध्ये बघा, अमावस्या असेल तेव्हा आपण पितरांची पूजा वगैरे करतो. तर अमावस्यालाच का करतो, तर अमावस्या हा दिवस पूर्ण नाही का आपण पितरांसाठी समर्पित करू शकतो. तसेच आपण पूजाविधीही करू शकतो, लक्ष्मीमातांचीही पूजाविधी करू शकतो. तसेच पण पितरांसाठी का करायचे आहे, तर बघा, आपण पितृपंधरवड्यामध्ये आपण पितरांची सेवा करत असतो. पण आपण आता बघा, पितृपंधरवड्या झाल्यापासून आपल्याला नाही का आपण या वर्षामध्ये किंवा आपल्या नाही का आता ह्या वर्षाचं लास्टची ही अमावस्या आहे. तर अमावस्याला आपण जेव्हा सेवा करत असतो तर पितरांसाठीही आपण सेवा करायला पाहिजे. तर ही गोष्ट का आहे, तर आपल्या घरामध्ये बघा कटकटी, वादविवाद, भांडणं वगैरे होत असतात. तर ह्या गोष्टीचं मूळ कारण काय असतं, तर आपल्यालाच माहीत नसतं. तर आपण नाही का सारखं असं बघत असतो ब्राह्मणाकडे वगैरे, तर ते नाही का बघून बोलतात, हां तुमच्या घरामध्ये म्हणजे नाही का प्रखर पितृदोष वगैरे आहे. तर याच्यावरती आपण काय करायचं आहे, तर मग त्यांनी सांगतात हे करा, होम हवन या सगळ्या गोष्टी करायच्या. तर त्यासाठी पैसे तर खर्च होतात. त्यासाठी आपण जर ह्याच गोष्टी नाही का थोड्या थोड्या केल्या किंवा आपण थोडक्यामध्ये केलं किंवा आपण छोट्या छोट्या पूजा करत गेलो तर आपल्याला हा त्रास होणार नाही. आणि बघा, आपण पितरांची सेवा का करायची आहे, कारण बघा आपल्या पूर्वजांचा नाही का आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा किंवा आपल्या वरती त्यांचा आशीर्वाद असावा, त्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या आहेत. खरंच असं म्हटलं गेलं आहे बघा, आपले कुलदैवत आणि पितृदैवत हे आपल्याला नाही का सगळ्यात जास्त त्यांचा आपल्याला आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कमी किंवा आपल्या कोणत्याही गोष्टीची आपल्याला नाही का कमतरता, सुख, समाधान, शांती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभत असतात. त्यासाठी आपण पितराची व कुलदैवतांची सेवा करायची असते. तर बघा, आपण पितरांची सेवा काय करायची आहे, तर आणि हे देव कसे असतात, तर आपल्याला पटकन पावतात, म्हणजे आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद आपल्याला म्हणजे पटकन भेटतो. तर त्यासाठी आपण पितरांची सेवा करायची आहे. तर बघा, आपण पितृपंधरवड्यामध्ये आपण नाही का महाळ वगैरे करतो किंवा आपण पितृपक्ष वगैरे घालतो. त्याच्यानंतर आपण एका वर्षानंतरच करत असतो. बघा, काय काय लोक करत नाहीत पितरांची सेवा. तर ते ना ज्यांना म्हणजे त्रास होत असतो, पण समजत नसतं की आपल्याला कशामुळे त्रास होत आहे, आपल्याला कशाची नाही का आपल्या घरामध्ये नाही का सारख्या कटकटी, भांडणं होणं किंवा नाही का आपण सगळ्या गोष्टी करत असतो, लग्नासाठी मुलांच्या अडचणी येणं किंवा म्हणजे आपल्या जॉबसाठी, बिझनेसमध्ये नाही का असे सगळे अडथळे येणं, ह्या सगळ्या गोष्टी नाही का होत असतात. तर आपल्या घरामधील पितृदोष असतो किंवा आपल्या घरातील नाही का पितरांना नाही का शांतता मिळाली नसते किंवा त्यांचं नाही का त्यांना उन्नती मिळाली नसते. तर त्यासाठी आपण ह्या सेवा करायच्या असतात. तर कोणती सेवा करायची आहे, तर ह्या गोष्टी आपण अमावस्यालाच करायच्या आहेत. तर बघा, आता आपल्या ह्या वर्षाची अमावस्या 29 तारखेला बघा, आपली 29 तारखेला म्हणजे रविवारी आज आपली दुपारी म्हणजे रात्री 4 वाजता सुरू होते व सोमवारी आपली रात्री पहाटे 3:53ला संपते. तर ते आपण पूर्ण दिवसाची सेवा कधी करायची आहे, तर आपण सोमवारी करायची आहे. तर कारण ही सोमवती अमावस्या आहे, जी सोमवारी अमावस्या येते, वाढता दिवस ज्या दिवशी येतो तो दिवस आपण पकडतो. तर ती सोमवती अमावस्या झाली. तर ती सोमवती अमावस्या दिवशी आपण काय करायचं आहे, तर दुपारी 12 वाजता बघा, पितरांसाठी जे सेवा करतो ते आपण दुपारी 12 वाजता करतो. म्हणजे कोणत्या, तर एकाचं तुम्ही भात करा, म्हणजे तो आपण माहिती पितरांसाठी जो भात करतो तो आपण बिना मिठाचा करायचा आहे. पांढरा भात करा, त्याच्यामध्ये दही वगैरे टाकावं. ते दुपारी 12 वाजता तुम्ही कावळ्यांना खाऊ घाला. म्हणजे कुठे घाला, तर तुमच्या छतवरती तुम्ही ते ठेवू शकता, गावाला असेल तर बाहेर नाही का तुमच्या पत्र्यावरती कशावरती तुम्ही ठेवलं तर ते दही भाताचा नैवेद्य म्हणजे आपण ते पितरांसाठी आपल्या समर्पित करत असतो. तर ते कावळ्यांनी खाल्लं की आपल्या पितरांना शांती मिळत असते. तर हेही सेवा आपण दुपारी 12 वाजता करायची आहे. आणि तसेच आपण संध्याकाळी सेवा करायची आहे. तर कोणती, तर आपण आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे, तोही आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर. आणि तो बाहेर लावल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाकायचे आहेत. तर काळे तीळ ही पितरांसाठी आपण समर्पित करायचे आहे व तो दिवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. तर तुम्ही नाही का कोणताही कणकीचा बनवला चालेल, मातीचा ठेवला तरी चालेल किंवा तुम्ही कोणताही दिवा, कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवून तुम्ही नाही का त्याच्यामध्ये तीळ थोडे टाकून तुम्ही हा उपाय तुम्ही सोमवारी संध्याकाळी करायचा आहे. तर ह्या सेवा केल्यामुळे काय होतं, तर आपल्या घरामध्ये नाही का सुख, शांतता येण्यासाठी आपल्याला मदत होते. तुम्ही एकदा कराल तर ते होणार नाही. तर तुम्ही नाही का अमावस्याला किंवा नाही का जर शनिवारीही तुम्ही हा उपाय करू शकता. जर शनिवारी तुम्ही पितरांसाठी नाही का तेलाचा दिवा, म्हणजे तुम्ही तिळाच्या तेलाचाच लावावा का, तर नाही आहे, तर जसं तुमच्याकडं तेल वापरत असाल तर, कारण मी म्हणजे देवासाठी मी दिवा जो लावते तो मी तिळाच्या तेलाचा लावते. कारण त्याच्यामध्ये खूप अशी सकारात्मकता निर्माण होते त्या तेलामधून किंवा तो दिवा लावला की त्याच्या जी वात आपण जळते त्याच्यामधून जो
जी पॉझिटिव्हिटी येते, जी सकारात्मकता येते ना, ती घरामध्ये पूर्ण पसरते. तर त्यासाठी तेलाचा वापर करावा. देवासाठी तुम्ही नक्की आवर्जून तिळाचं तेल वापरा. आणि तसेच तुम्ही नाही का बाहेरही म्हणजे आपण जेव्हा शनिवारी किंवा अमावस्याला असो, जर तुम्ही जो दिवा लावणार आहे पितरांसाठी, तर तुम्ही आवर्जून तिळाच्या तेलाचा लावा व त्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही काळे तीळ टाका. तर काळे तीळ टाकल्यामुळं काय होतं, तर हे तीळ टाकल्यामुळे बघा, आपण त्या दिवशी तुम्ही म्हणजे तीळ टाकल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पितरांना ते म्हणजे दिवा लावल्यानंतर आपल्याला त्याच्यामधून जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते, त्याच्यामधून आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होते किंवा आपल्या घरामध्ये त्याचा चांगला प्रभाव होत असतो. तसेच तुम्ही त्या दिवशी काय करायचं आहे, तर तुम्ही सूर्याला हे अर्घ्य देऊ शकता. तर आपण बघा सोमवारी सकाळी तुम्ही सूर्याला पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून तुम्ही सूर्याला हे अर्घ्य देऊ शकता. पण तुम्ही नक्की ह्या गोष्टीने का आवर्जून करा. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये पितृदोष आहे तो नक्की कमी व्हायला तुम्हाला मदत होईल. एकदम तर नाही होणार, पण थोडं तुम्हाला ह्या गोष्टी अनुभवल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील की आपण नाही का खरंच ह्या गोष्टी करायला पाहिजेत. कारण काय असतं माहिती आहे का, ज्या पितरांचं आपण जेव्हा आपले पूर्वज असतात त्यांचे आपण जे खात असतो, म्हणजे त्यांच्या जीवावरती म्हणजे त्यांची जमीन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण खात असतो, त्यांचं नाव आपण एक पुढं घेत असतो. तर त्यासाठी आपण त्यांच्या सेवा करायला पाहिजे व त्यांच्या आत्म्याला आपल्याला शांती लाभण्यासाठी ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्यांच्या आत्म्याला जर शांती लाभली तर आपल्या घरामध्ये सुख समाधान, त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती राहतात व आपल्या घरामध्ये खरंच खूप समाधान, सुख, शांती नांदत असते. त्यासाठी आवर्जून ह्या सेवा तुम्ही अमावस्याला करायच्या आहेत. अमावस्याला असं नाही तर तुम्ही जर अमावस्याला तर करू शकता, पण जर शनिवारीही तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा नाही का आवर्जून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही लावा. आणि ह्या गोष्टी नक्की करायच्यात. आणि बघा आपल्या स्वामींचं नित्यसेवेचं ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांना माहितीच आहे. तर पितरांच्या सेवा म्हणून आवर्जून त्याच्यामध्ये बघा पेज आहे, तर त्याही तुम्ही करू शकता. तुम्ही संध्याकाळी नाही का आवर्जून ह्या गोष्टी नाही का ते वाचू शकता तुम्ही. नाहीतर आणि जेव्हा आपण ज्या सेवा करणार आहे पितरांच्या, ज्या सेवा आपण वाचत असतो पितृदोषाच्या, तर त्या सेवा करताना आपण दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला आपण पितरांच्या ज्या सेवा करत असतो ते वाचत असतो, तेव्हा दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही दिवाही लावू शकता. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही बघा तिकडे तोंड करून दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे व सगळ्या पितरांच्या सेवा वाचायच्या आहेत. ह्या सगळ्या वाचून झाल्यानंतर तुम्ही पितरांना नमस्कार करायचा आहे व म्हणायचं आहे, जी माझ्या हातून जेवढ्या सेवा होईल मी तेवढ्या करेन, तर मला म्हणजे नाही का मला उन्नती द्या वगैरे असं म्हटल्यानंतर आपण नमस्कार करून ह्या सगळ्या सेवा वाचून ह्या सगळ्या आपण पितरांच्या सेवा नक्की आवर्जून तुम्ही अमावस्याला करायच्या आहेत. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.